नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण पत्तागोबी घेतली आहे, ती साईडला ठेवलेली आहे. 5 ते 6 आपण ह्या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि अर्धा इंच इतका आपण आलं घेतलेलं आहे. आता आलं आणि लसूण ह्या ठिकाणी आपण ठेचून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी खिसण्यासाठी आपण खिसणी घेतली आहे. गोबीपासून आपण भरपूर पदार्थ बनवतो, पण त्यामधलाच अगदी भन्नाट आणि घरी कमी वेळामध्ये झटपट सर्वांनाच आवडणारा आहे. दिवाळीचे पदार्थ खाऊन सर्वांनाच आता बोर झाला असेल, म्हणून असं काहीतरी वेगळं बनवा आता. आता ह्या ठिकाणी खिसून झाल्यानंतर एक बाउल घेतलेला आहे. त्या बाउलमध्ये खिसून घेतलेली गोबी, मी त्यामधली अर्धीच गोबी घेतलेली आहे. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला कमी जास्त बनवायचं असेल तर जास्त घेऊ शकता. आता ह्या ठिकाणी गोबी जी आहे ती आपण घेतलेली आहे. जर खूप मॉइश्चर असलं, पाणी असलं तर त्यामध्ये तुम्ही पिळूनसुद्धा काढू शकता. अगदी ह्यात कमी असल्यामुळे ह्या ठिकाणी मी पिळून घेतलेलं नाही, असंच घेतलेलं आहे. आता 2 ते 3 चमचे ह्या ठिकाणी आपल्याला मैदा टाकून आता ज्या चमच्याने आपण मैदा टाकून घेतलेला आहे त्या चमच्याने आपल्याला ह्या ठिकाणी कॉर्नफ्लोअर घ्यायचे. कॉर्नफ्लोअरसुद्धा आपल्याला सेमच घ्यायचे. जितका आपण मैदा घेतला तितकाच आपण ह्या ठिकाणी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. आता ह्या ठिकाणी कॉर्नफ्लोअर आणि मैदा टाकून झाल्यानंतर आपण ठेचून घेतलेलं लसूण आलं जे आहे ते टाकून घेतलेलं आहे. ह्या ठिकाणी आपण मिरचीसुद्धा ठेचून घेतली आहे. तुम्ही खिसून घेतलं तरीसुद्धा चालते किंवा मिक्सरला काढलं तरीसुद्धा. कमी क्वांटिटीमध्ये असल्यामुळे ह्या ठिकाणी मी ठेचूनच घेतलेलं आहे. आता मिरची छान ठेचून झालेली आहे. आता सर्व जिन्नस जे आहेत आपण टाकून घेतले, ह्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे. अर्धा चमचा इतकं आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. आता जास्त मसाले किंवा जास्त कुठल्याही वस्तू न टाकता आपण ह्या ठिकाणी बनणार आहोत, जे की कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये पण भन्नाट आहे. नक्की ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी मिक्स करून घ्यायचे चांगलं. ह्या ठिकाणी पाण्याचा थेंबही आपल्याला वापर करायचा नाही, कारण गोबीमध्ये इतकं मॉइश्चर असतं की पाणी बिलकुल लागत नाही आणि सैलसुद्धा होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही पिळून घेतलं तरीसुद्धा चालते गोबी. आता ह्या ठिकाणी त्याच जे मिश्रण आपण पीठ चांगलं तयार केलेलं आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे. सेम आकारात असे गोळे बनवून घेणार आहे मी आता. आता सर्व गोळे जे आहेत ते आपले छान बनवून झालेले आहेत. पाहू शकता ह्या ठिकाणी. अगदी मुलं जेव्हा म्हणतात, हट्ट करतात, तेव्हा आपण हा पदार्थ नक्की बनवू शकतो. आता गॅसवर तेल गरम व्हायचं ठेवलेलं आहे. तेलामध्ये गरम आपण टाकून घेतलेले आहेत. जास्त फुल गॅस न करता आपल्याला गॅस मिडियमच ठेवून आपल्याला हे तळून घ्यायचे. रंग बदलेपर्यंत गोल्डन ब्राऊन जेव्हा कलर होतो तोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे. गडबडनं काढायचं नाही, जे की वरून तळतील आणि आतून कच्चे राहतील याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची. आता पाहू शकता या ठिकाणी छान तळत आहे, त्यामुळे अगदी सावकाश तळायचे आपल्याला, गडबड न करता. कारण आजपर्यंत तळले की कुरकुरीत होतात, अगदी छान, खाण्यासाठी सुद्धा चविष्ट लागतात आणि सर्वांनाच आवडतील. आता एक बॅच आपली तळून झाली आहे, दुसरी बॅचसुद्धा आपल्याला असंच तळून घेणार आहे आता. नेहमी तर हा पदार्थ आपण बाहेरून नेहमी खातो किंवा आणतो सुद्धा, पण घरी जेव्हा बनवतो त्याची मजाच वेगळी असते आणि खाण्यासाठी अगदी चविष्ट आपण हे ठिकाणी बनवू शकतो. आता ह्या ठिकाणी पूर्ण जे मंचुरियन आहेत आपले तळून झालेले आहेत. आता ह्या ठिकाणी आपण लांब आकारात तळून घेतलेला कांदा आहे. आपण कढईमध्ये काय 2 चमचे आपण तेल ठेवलेलं आहे. त्यामध्येच आपण लांब आकारात कट करून घेतला एक कांदा टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी आपण ह्या ठिकाणी पत्तागोबीसुद्धा लांब आकारात कट करून तीसुद्धा घातलेली आहे. आणि थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं, जास्त कलर बदलायचा नाही. अशाच रंगामध्ये आपण ठेवून हे पाणी टाकून घेतलेलं आहे. साधारणतः 1 वाटी इतकंच पाणी टाकलेलं आहे. ह्या ठिकाणी मंचुरियनचा मसाला आहे, नाही टाकला तरी चालतो, ऑप्शनल आहे, पण टाकल्यामुळे चव अगदी छान येते, मार्केटसारखीच टेस्ट आहे, त्यामुळे टाकून घ्यायचं. आता ह्या ठिकाणी आपण सॉस टाकलेले आहेत. आपण ह्या ठिकाणी रेड चिली सॉस टाकलेला आहे, टोमॅटो केचप टाकलेला आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला सोया सॉससुद्धा टाकायचं आहे. अगदी कमी प्रमाणात आपण ह्या ठिकाणी सॉस टाकलेले आहेत. आता चांगलं एकजीव होण्यासाठी आणि मिळून येण्यासाठी आपण ह्या ठिकाणी 1 चमचा कॉर्नफ्लोअर टाकला आहे. त्यामुळे काय होतं, थोडं घट्टसर आपली ही प्युरी बनून तयार होते आणि मार्केटमध्ये जसं की आपण मंचुरियन खातो तेव्हासुद्धा टेस्ट अगदी छान अशाच पद्धतीची येते. त्याच पद्धतीचं आपण ह्या ठिकाणी बनवलेलं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी घट्टसर झालेलं आहे टाकल्यामुळं आणि छान आपली ही प्युरी पण तयार झाली. आता ह्याच प्युरीमध्ये आपण जे मंचुरियन तळून घेतलेले आहेत ते टाकून दिलेत. अगदी गोबीपासून बनलेत. तुम्हाला जर हवं असेल तर ह्यामध्ये शिमला मिरची किंवा गाजर, अजून आपण भाज्यासुद्धा टाकू शकतो, पण फक्त गोबीपासून आज आपण बनवलेलं आहे. आता मिक्स करून घेतल्यानंतर 1-2 मिनिट आपल्याला असं शिजू द्यायचं आहे, जे की आतपर्यंत चांगला सॉस मुरला जाईल. आणि थोडीशी कच्ची वरून आपण ह्या ठिकाणी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. थोडीशी आपल्याला पाट टाकून घ्यायचं आहे. आता कोथिंबीर पाट टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी छान वास तर घरभर पसरलेला आहे. अगदी छान चविष्ट मंचुरियन आपले कमी साहित्यात बनवून तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना एकदा नक्की ट्राय करा आणि बनवून द्या, तुम्हालासुद्धा आवडतील. आता ह्या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेले मंचुरियन आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. वरतून थोडीशी लांबट आकारामध्ये कट करून घेतली आपण पत्तागोबीसुद्धा टाकून घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे.
आणि थोडीशी आपण ह्या ठिकाणी पातसुद्धा घेतलेली आहे. आता आला ना रंगसुद्धा बाहेरसारखा आणि खाण्यासाठी आपले मंचुरियन तयार झाले. तुम्हाला हे मंचुरियन कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.